देशासह राज्यभरात काय घडतंय जाणून घेऊयात सुपरफास्ट। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये विधान भवनावर आज मराठा मूक मोर्चा धडकणार आहे। त्यासाठी नागपुरात जोरदार तयारी करण्यात आली आहे। नागपूरमध्ये मुक्कामी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी 15 मंगल कार्यालयात निवासाची व्यवस्था केली गेली आहे। तर समाजाच्या लोकांनीही मोर्चाचं समर्थन केलंय। नागपुरातील यशवंत स्टेडियमवरून मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर मोरिस कॉलेज टी पॉइंट जवळ मोर्चा संपेल। मराठा समाजाला आरक्षण द्यावं, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा मागण्या मराठा समाजाच्या आहेत। मराठा कुठल्या कधी केव्हाही आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी कोणतेही रूप किंवा हे बदलू शकतात किंवा घेऊ शकतात, कोणती क्रिया करू शकतात, हा अंदाज सरकारने घ्यावा। एकीकडे 2000 रुपये मिळवण्यासाठी लोकांना रांगेत तिष्ठत उभं राहावं लागते, तर दुसरीकडे नव्या नोटांचं घबाड जप्त होतंय। एकट्या ठाण्यात 1,40,00,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे ही सर्व रक्कम नव्या 2000च्या नोटांची आहे। नवी मुंबईतही लाखोंच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। नवी मुंबईच्या कोपरखिरण्यामधून एका कपडा व्यापाऱ्याकडे 23,70,000 रुपयाच्या नव्या नोटा सापडल्यात। कोपरखिरण्याच्या सेक्टर 14 मध्ये पोलिसांनी ही कारवाई केली। पैशांबद्दल कुठलेही समाधानकारक उत्तर देता न आल्यानं दोघांना ताब्यात घेण्यात आलं। बँकांमध्ये पैसे मिळत नसल्याची तक्रार लोक करतायत, तर उल्हासनगरमध्ये लाखोंच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या। उल्हासनगरमध्ये 3 व्यापाऱ्यांकडे मिळून 9,76,000 रुपयांच्या नव्या नोटा सापडल्यात। अंचल पॅलेस हॉटेलजवळ काही लोक मोठ्या रकमेसह येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं। ही घटना 9 डिसेंबरची असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात आर्थिक गैरव्यवहार आणि नवीन नोटांचं बंडल जप्त केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेला जाग आली। बँकांनी कॅश काउंटर आणि मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंतचं फुटेज सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश आरबीआयने दिलेत। तर आतापर्यंत रिझर्व्ह बँकेकडे 12.44 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे उपाध्यक्ष आर गांधी यांनी दिली आहे। नोटाबंदी हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला। ते काल नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते आणि परिस्थिती पूर्ववत होण्यास 50 दिवस नाही तर पुढचे 7 महिने जातील असा दावाही त्यांनी केला। शिवाय लोकांकडे नव्या नोटांचा साठा कसा सापडला याची चौकशी SIT कडून व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। But how does 34 crore, 20 crore, 10 crore every day stories are printed? Maharashtra, Gujarat, Karnataka, Tamil Nadu, Andhra Pradesh, Orissa, Bengal, Delhi. How do they get the 2,000 rupee notes? नोटाबंदीनंतर कुठलाही काळाबाजार होऊ नये म्हणून सरकारनं जिल्हा बँकांच्या व्यवहारावर घातलेले निर्बंध हटण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होऊ शकतो। गेले 2 दिवस नाबार्डनं राज्यातील 31 जिल्हा बँकांची तपासणी केली। त्याचा अहवाल अर्थ मंत्रालयाला पाठवण्यात आला। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं अरुण जेटली यांची भेट घेऊन जिल्हा बँकांचे व्यवहार पूर्ववत करण्यासाठी साकडं घातलं होतं। अधिवेशनासाठी नागपुरात असलेल्या मुख्यमंत्र्यांनी 200 रुपयांची 2.5 डझन संत्री विकत घेतली। मात्र त्या संत्र्यांच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला रोख पैसे दिले नाहीत, तर फडणवीसांनी शेतकऱ्याला पेटीएमद्वारे पेमेंट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेला कॅशलेस होण्याचं आवाहन केलंय। याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांनी पेटीएमद्वारे संत्री विकत घेऊन केलेली दिसते। आज वरुडमधले हे शेतकऱ्याचे संत्र आपण कॅशलेस पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांना विकलेले आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलमधून 200 रुपये 2 डझन म्हणजे 30 संत्र्याचे 200 रुपये माझ्या मोबाईलमध्ये आलेले आहे। कॅशलेस व्यवहारांसाठी भारतीय रेल्वेनं देखील महत्त्वाचं पाऊल उचललंय। लवकरच सर्व रेल्वे तिकीट काउंटरवर कार्डनं पेमेंट करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यासाठी तिकीट काउंटरवर कार्ड स्वाईप मशीन बसवण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते रेल्वे तिकीट स्थानकाच्या तिकीट काउंटरवर कार्ड स्वाईप मशीन बसवायला सुरुवात झाली आहे।
विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान काल महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. काँग्रेस राष्ट्रवादीने सभागृहाबाहेर आणि सभागृहाच्या आतही निदर्शनं केली. मात्र जानकरांचा गुन्हा दखलपात्र नाही, त्यांनी अधिकाऱ्यावर कोणताही दबाव टाकला नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जानकरांचं समर्थन केलं. मात्र यावर समाधान न झाल्यानं विरोधक जानकरांच्या राजीनाम्यावर ठामेत. काही दिवसांपूर्वी फोनवरून एका निवडणूक अधिकाऱ्याला दमदाटी करतानाचा जानकरांचा व्हिडिओ व्हायरल झाला. जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणी करताना काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी एकनाथ खडसेंचा दाखला देत भाजपवर निशाणा साधला. यांच्यावर तर गुन्हा दाखल झाला, आम्ही करायला लावला काय? चौक यांना उत्तर दिल्यानंतर गुन्हा दाखल झालाय मंत्री महोदय. आणि म्हणून माझं म्हणणं अध्यक्ष महोदय, खडसे साहेबांना आरोप झाला, त्यांचा काटा काढला आणि यांच्यावर गुन्हा दाखल होऊन यांच्यावर होत नाहीये. हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय? आणि यासोबतच बातमी आहे नगरपालिका निवडणुकींच्या संदर्भातली. नगरपालिकांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचं आज मतदान होत आहे. यामध्ये पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगरपालिकांचा समावेश आहे. सकाळी 7 पासून या मतदानाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील पालिका निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालंय. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तर औरंगाबादमध्येही महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होतीये. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी अर्ज भरले. तेव्हा महापौर आणि उपमहापौर पदासाठी कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यातून विस्तवही जात नसल्याचं अवघ्या राज्याला परिचित आहे. इंदापूर नगरपालिकेच्या प्रचारानिमित्त हा वाद आणखीनच तीव्र झालाय. इंदापूरमध्ये झालेल्या प्रचार सभेत हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. आपला भविष्यामध्ये आपला प्रवास आणि आपला मुक्काम कुठे राहणार आहे ते पहिलं तपासून बघा, मग भविष्याची बात करा. शेवटी सगळं इथंच खाली फेडायचं, हिशोब क्लिअर करूनच मग वर जायचं. तसं जाता येत नाही संपूर्ण. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड तुरुंगात होणार आहे. कारण जे रुग्णालयात अँजिओग्राफी करून घेण्यास भुजबळांनी नकार दिला. कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळ सध्या अटकेत आहेत. दरम्यान भुजबळांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तेव्हा भुजबळ कारागृहात राहणार की त्यांना जामीन मिळणार हे आज कळेल. याआधीही भुजबळांनी कोर्टाकडे अनेकदा अपील केलेलं होतं. मात्र अपील आजचं जे केलेलं आहे ते शेवटचं असणार आहे. एकीकडे 2000 रुपयांच्या नवीन नोटा काढण्यासाठी सामान्य माणसाला तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. मात्र धनदांडग्यांकडे कोट्यवधी रुपयांच्या नवीन नोटा येत आहेत. त्यामुळे नोटबंदीमध्ये मोठा घोटाळा झालाय असा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. खासगी बँकांनी नोटाबंदीला सुरुंग लावला. बँक अधिकाऱ्यांची कमिशनखोरी. हा सनसनाटी आरोप केलाय माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी. आणि त्याचं कारण आहे धनदांडग्यांकडे दर दिवशी सापडणाऱ्या करोडो रुपयांच्या या 2000च्या गुलाबी नोटा. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, Bengal, Delhi. How do they get the 2000 rupee notes? Is it going directly from the printing press to them? The printing press sends it to the currency chest. The currency chest sends it to the banks. And the banks are supposed to ration the money and give it to you and me. How does anyone get 34 crore worth of 2000 rupee notes? This is the biggest scam of the year and this must be investigated. 8 नोव्हेंबरला नरेंद्र मोदींनी 1500च्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर नोटा बदलीतून काळ्याचं पांढरं होऊ नये म्हणून सहकारी बँका आणि जिल्हा बँकांना व्यवहार करायला मनाई केली गेली. मात्र त्याचा फायदा खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी आणि त्यातल्या अधिकाऱ्यांनी घेतला आणि काळे पैसेवाल्यांना कमिशनखोरी करून बिनदिक्कतपणे नोटा बदलून दिल्या, ज्यावर आयकर खात्याचे छापे पडू लागल्यानंतर आता गहजब सुरू झालाय. मला असं वाटतं की रिझर्व्ह बँकेनी वेगवेगळ्या बँकांना हा जो नवीन नोटा ज्या पुरवलेल्या आहेत त्याची आकडेवारी प्रसिद्ध करायला पाहिजे. कारण रिझर्व्ह बँक याचा मुख्य स्रोत आहे आणि रिझर्व्ह बँक वेगवेगळ्या बँकांना या नोटा उपलब्ध करून देते. या रिझर्व्ह बँकेकडून किंवा वेगवेगळ्या बँकांकडून
हा जो पैसा आहे, या नवीन नोटा आहेत, त्या नवीन नोटा या विघातक शक्तींच्या हातामध्ये जात आहेत. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँक ही आकडेवारी प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत त्याच्या मुळाशी जाऊन आपल्याला शोध घेता येणार नाही की नेमके हे पैसे जात आहेत कुठे. पण जात आहेत ही वस्तुस्थिती आहे. काश्मीर ते कन्याकुमारी दर दिवशी नव्या नोटांचं घबाड आयकर खात्याच्या हाताला लागत आहे. गुन्हे दाखल होत आहेत, पैसे जप्त होत आहेत. मात्र जो पैसा आधीच काळ्याचा पांढरा झालाय, आयकर आणि पोलिसांच्या स्कॅनर खाली आला नाही, त्याचा हिशेब सुद्धा लागत नाहीये. आज आरबीआय बघा लगेच त्याने ऍक्सिस बँकला क्लीन चिट देऊन मोकळे झाले. म्हणजे अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी गैरव्यवहार झालाय. पण मोठ्या बँकांच्या मागे असे तात्काळ आरबीआय पाठीशी उभी राहते. त्याच वेळेला छोट्या सहकारी बँका किंबहुना जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्या मान आवळली जाते. आणि मला वाटतं हा छोट्या मोठ्यांमधला जो फरक आहे तो मला वाटतं चुकीचा आहे. एकीकडे 2000 मिळवताना अख्खा दिवस रांगेत जातोय, मात्र मोजक्या लोकांना करोडोंच्या गुलाबी नोटा कुठून मिळतात हा प्रश्न कायम आहे. लाखों रुपए लोगों के पास है और हम 2000 रुपए के लिए रोज लाइन लगा रहे, 2000 रुपए लेकर जा रहे. अब इसकी वजह तो यही हो सकती है कि कोई ना कोई इसके अंदर इन्वॉल्व होने की वजह से उनको लाखों रुपए मिल रहे हैं. आज टीवी में देख रहे, समाचार में देख रहे अपन के इनके पास 10 लाख पकड़े गए, उनके पास 1 करोड़ रुपए पकड़े गए. ये हमारे गरीब आम जनता की परेशानी से. बड़े बड़े लोग बैंक वालों से मिले हुए हैं या और कोई बात है जिनके पास इतना अमाउंट आ रहा की सामान्य नागरिक इथं लाईन मध्ये उभा राहतोय 8-8 10 तास, तो सफर करतोय फक्त 2000साठी आणि बाहेर एवढी मोठी कॅश पकडल्या जातीये. कुठे ना कुठे बँक मॅनेजर म्हणा किंवा वरचे हायर अथॉरिटी आहेत ते मिळालेले आहेत. तर सरकारने याचा तपास करावा आणि जे सापडतात त्यांना शिक्षा करावी. काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या मोदींचं देशात कोण कौतुक झालं, पण त्यानंतर बँकवाल्यांनी सरकारच्या नाकावर टिच्चून भ्रष्टाचाराचा नवा मार्ग शोधून काढला. खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी मोदींच्या मनसुब्याला सुरुंग लावलाय. आता खासगी बँकांमधल्या बेईमानांना शोधण्याचं आणि त्यांना शिक्षा करण्याचं नवं आणि तितकंच कठीण आव्हान मोदी सरकारसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.